लग्नाची पूजा होऊन 15 दिवस झाले होते तरी दिव्या राहुलच्या जवळ आली नव्हती। रोज रात्री कोणता ना कोणता बहाणा करून ती राहुलपासून दूर राहत असे। शेवटी कंटाळून राहुलने बहाण्याने तिच्या काही टेस्ट केल्या तेव्हा दिव्याचे खूप मोठे सत्य त्याच्या पुढे आले, जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। कारण त्यांची बायको राम आणि जानकीला 3 वर्षांचा मुलगा होता आणि आता त्यांना एक मुलगी सुद्धा झाली। मुलगी दिसायला खूपच सुंदर होती। त्यांनी तिचे नाव दिव्या ठेवले होते। दिव्या दिसायला एवढी सुंदर होती की ती एखाद्या राजकुमारीसारखीच वाटत होती। राम आपल्या मुलीला खूप जास्त जीव लावत होता। तिचा प्रत्येक वाढदिवस तो थाटामाटात साजरा करत होता। दिव्याचा जन्म झाल्यापासून त्यांच्या प्रगतीत खूप वाढ झाली होती। त्यांची परिस्थिती खूप सुधारली होती। पण एवढा पैसा असून सुद्धा दिव्याच्या आईने म्हणजे जानकीने घरातील मोलकरीण कामावरून काढून टाकली होती आणि घरातील सर्व काम ती एकटीच दिवसभर करत असे। जानकीची धावपळ बघून पुन्हा एकदा रामने तिला मदत व्हावी म्हणून कामवाली शोधली। ती मोलकरीण घरात जोपर्यंत काम करत असे तोपर्यंत जानकी आपल्या दिव्याला घेऊन खेळत असे। तिला अजिबातच एकटं सोडत नसे। उलट जानकीला असं व्हायचं की केव्हा ती मोलकरीण घरातून बाहेर जाईल आणि केव्हा तिचा नवरा सुद्धा कामावर बाहेर जाईल। जोपर्यंत मोलकरीण आणि तिचा नवरा घरात असे तोपर्यंत जानकी खूपच आपल्या मुलीची काळजी घेत असे। हे सगळं तिला नको नको वाटत होतं। तिच्या मनात काहीतरी चिंता सतावत होती, पण नेमकं कळतच नव्हतं की जानकीच्या मनात नक्की काय चाललं आहे। एक दिवस जानकी कोणत्या तरी कामात व्यस्त होती आणि एकीकडे दिव्या खेळत होती आणि राम पेपर वाचत सोफ्यावर बसला होता। मोलकरीण तिचे काम करता करता अचानकच म्हणाली, बाईसाहेब, तुमचं बाळ खूपच सुंदर दिसतं। हे बाळ मुलगा आहे की मुलगी? पण मोलकरीणचे हे बोलणे ऐकून जानकी मात्र खूप चिडली। म्हणाली, तुला दिसत नाही का? तिने मुलीचा ड्रेस घातला आहे म्हटल्यावर मुलगीच असेल ना? तिचे नाव सुद्धा दिव्या आहे, मग हे मुलाचे नाव आहे का? ती मोलकरीण म्हणाली, हो बाईसाहेब, पण आपण जे समजतो ते कधी कधी चुकीचं असतं ना। आणि मी आजपर्यंत बिना डायपर आणि पॅन्टचे बाळाला बघितलेच नव्हते, म्हणूनच सहज विचारलं। तुम्हाला राग आला असेल तर मला माफ करा। एवढं बोलून ती मोलकरीण आपले काम करून निघूनही गेली। पण इकडे जानकी मात्र तिच्या या प्रश्नाने गडबडली होती। रामसुद्धा जानकीजवळ आला आणि म्हणाला, अगं काय झालं होतं तुला इतकं चिडायला? तिने कुठे तुला काही वाईट विचारलं होतं? आपली दिव्या आहेच इतकी सुंदर। तेव्हा रामच्याही मनात काहीच आले नव्हते की त्याने कधी आपल्या मुलीला उघडे बघितलेच नव्हते, नेहमी ड्रेसमध्येच बघितले होते। पण त्या दिवसानंतर मात्र जानकी पुन्हा एकदा सगळं काम स्वतः करू लागली। ती मोलकरीण बिचारी 4 महिन्यांपर्यंतच टिकली होती। आता दिव्या मोठी होऊ लागली होती। दिव्या जसजशी मोठी होत होती तसतसे तिच्या आईचे टेन्शन वाढत होते, कारण दिव्या वाढत्या वयाबरोबर अतिशय देखणी, सुंदर, गोंडस, चाफेकळी अशीच दिसायला लागली होती। आणि तिला इतकं सुंदर बघून, घरात बागडताना बघून रामचे मात्र डोळे भरून यायचे। तो नेहमी बोलायचा की माझी चिमणी किती लवकर मोठी झाली। दिव्या आणि तिचा मोठा भाऊ दिव्यांश तर एकमेकांशी सारखं भांडत असे, पण मात्र राम नेहमी आपल्या लाडक्या मुलीची बाजू घेऊन बोलत असे। लेकीवरचं हे प्रेम बघून जानकी देवाकडे नेहमी एकच मागणं मागायची की देवा, यांचं प्रेम नेहमी असंच टिकू दे आणि माझ्या मुलीचे सत्य कोणापुढेही येऊ नये। बघता बघता आता दिव्या 21 वर्षांची झाली होती। लहानपणी ती थोडी हट्टी, चिडकी आणि लगेच राग येणारी होती। आपल्या भावाला नेहमी तिच्या लाडक्या बाबांकडून बोलणे बसवणारी होती, पण आता ती अजिबात तशी नव्हती। वाढत्या वयाबरोबर ती आणखीनच सुंदर दिसायला लागली होती आणि तिचा स्वभावही खूप शांत शांत झाला होता। तिच्या बाबांना म्हणजे रामला तिच्यावर गर्व होता। सौंदर्य म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं असे नाही, तर खरं सौंदर्य तर त्याच्या दिव्याच्या आचरणातून व्यक्त होत होते। हे सर्व ती आपल्या आईबाबांकडूनच शिकली होती। आता राम आपल्या मुलीसाठी स्थळं पाहायला लागला होता, पण जानकी मात्र दिव्याच्या लग्नाचा विषय निघाला की तो विषय ती टाळायची। दिव्याच्या जन्मापासून ते आजपर्यंत म्हणजे 21 वर्षापासून ती काहीतरी मोठी गोष्ट हृदयात दडपून बसली होती, जी गोष्ट तिने आजपर्यंत कोणालाच सांगितली नव्हती। पण रामने लग्नाचा विषय काढला की ती चिडत असे। शेवटी कंटाळून राम म्हणाला, मला तुझं मुलीवरचं प्रेम कळतंय, पण किती दिवस तू आपल्या मुलीला असंच घरी ठेवणार आहे? ती आता मोठी झाली आहे, तिचे लग्नाचे वय झालं आहे। कधी ना कधी ती आपल्या घरातून तिच्या सासरी जाणारच आहे ना, आणि तिच्या लग्नानंतरच आपल्याला दिव्यांचं सुद्धा लग्न करता येईल। मला कळतच नाही की तू दिव्याच्या जन्मानंतर इतकी का बदलली आहेस? आता मात्र जानकीच्या डोळ्यातून अश्रू जमा झाले। आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगावी का हा विचार ती करू लागली, पण बराच विचार केल्यानंतर मनावर दगड ठेवून तिने तो विषय तिथेच थांबवला। इकडे कॉलेजमध्ये दिव्या एका मुलाच्या प्रेमात पडली, ज्याचे नाव राहुल होते।
राहुल हा एका मोठ्या बिझनेसमॅन बापाचा एकुलता एक मुलगा होता. तो जेव्हाही दिव्याला बघत असे तेव्हा तो तिच्यात हरून जात असे. पण दिव्या मात्र स्वतःला सावरत असे. ती स्वतःला समजवायची की दिव्या, तू नाही कोणावरही प्रेम करू शकत. आईने काय सांगितलं आहे तुझ्या लक्षात आहे ना, असे मनाशी बोलत ती घरी निघून येत असे. खरं तर राहुलचे बाबा आणि राम चांगले मित्र होते. इकडे दिव्या आता नाराज राहायला लागली होती आणि शेवटी एक दिवस तिने आपल्या आईला राहुलबद्दल सांगितलंच. जानकीने तिला समजावलं की बाळा, तू लग्न नाही करू शकत. मी सांगितलेलं तुझ्या लक्षात नाही का? दिव्या म्हणाली, पण आई, माझा काय जीव नाही का ग? ते काही नाही, मला लग्न करायचं आहे. दिव्या आपल्या आईकडे हट्ट करू लागली. तेव्हा जानकी तिला म्हणाली, हे बघ बाळा, खूप वर्षापासून मी हे सत्य कोणालाच कळू दिले नाही. अगदी तुझ्या बाबांना सुद्धा काहीच माहिती नाही. त्यांना जर ही गोष्ट समजली तर ते तुझा तिरस्कार करतील ग, तुला सतत रागवतील. तुला हे चालेल का? मला समजून घे ग माझा ऐक, तू लग्न करू नकोस. बोलता बोलता जानकीच्या अश्रूंचा बांध फुटला. दिव्या आपल्या आईला असं रडताना बघून म्हणू लागली, आई, जसं तू माझे सत्य सगळ्यांपासून लपवत आली, मला इतका जीव लावलास, तसे मी पण आता माझ्या मनातून प्रेम ही भावना कायमची दूर करेल. नाही करणार मी लग्न, पण तू असं रडू नकोस. दिव्या असे म्हणाली, पण ती सुद्धा रडू लागली आणि परत ती म्हणाली, पण आई, खरंच ग मी राहुलवर खूप प्रेम करते. त्याच्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. तो आहे तर मी आहे. आणि आई, त्याने मला लग्नाची मागणीसुद्धा घातली होती. आम्ही गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. मी स्वतःला खूप समजावत होते, पण तो समोर आला की सगळं काही विसरायला होतं ग. आई, तू माझ्यासाठी इतकं सहन केलंस आणि देवाने मला इतकं सुंदर बनवलं की कोणीही माझ्या प्रेमात पडतं. फक्त आता एक उपकार माझ्यावर कर. आई, माझं लग्न राहुलसोबत लावून दे. बाबांना पण काही सांगू नको. मी सगळं ॲडजस्ट करेल. पण तू जर माझं लग्न करून दिलं नाहीस तर माझं फक्त शरीरच इथे राहील, मन मात्र माझं मरून जाईन ग. आपली मुलगी दिव्या हे काय बोलत आहे बघून जानकी खूप घाबरली आणि म्हणाली, तू पहिले शांत हो. हे तू काय बोलत आहेस? मी तुला या जगात आणलं ते मरण्यासाठी नाही, तुला जगायचं आहे. इकडे राम काही कामानिमित्त बाहेर गेला होता. तेव्हा राहुलच्या वडिलांनी त्याच्याकडे दिव्याचा हात मागितला होता. हे ऐकून राम खूप खुश झाला होता आणि घरी येऊन ही बातमी पहिली जानकीला सांगितली. पण जानकी आज दिव्याच्या लग्नाचे नाव काढून पण शांत होती. तेव्हा राम म्हणाला, अरे वा, शेवटी तू तयार झालीस आपल्या मुलीचे कन्यादान करायला. राहुल आणि त्याची फॅमिली दिव्याला बघायला तिच्या घरी येतात. तिचा तो नितळ रंग, चेहऱ्यावरचा एक तेज आणि डोळ्यात थोडासा बालिशपणा, मध्येच स्मित हास्य करताना तिच्या त्या डाव्या गालावरची खळी राहुलच्या हृदयाचा वेध घेत होती. बोलके डोळे, मधाळ आकर्षण काय असतं ते तिच्या डोळ्यांकडे पाहून समजत होते. बोलताना मध्ये स्मित हास्य करणे हे सगळं राहुलच्या आईला खूप आवडलं आणि त्या लगेच म्हणाल्या, किती सुंदर मुलगी आहे ही. हे तर असेच झाले की काखेत कळसा आणि गावाला वळसा. मनाला पटेल अशी मुलगी सापडलीच नाही. शेवटी राहुलनेच मुलगी शोधली आणि योगायोगाने हे आणि रामभाऊजी मित्र निघाले. आता घाई करा आणि लग्नाची तारीख काढा. राहुलची आई खुश होऊन हे बोलत होती. दिव्या तर लाजून लाजून लाल झाली होती. इकडे जानकीसुद्धा स्वतःला समजावत होती की तुझ्या मुलीचा आनंद जर राहुलमध्ये आहे, देवाने त्यांची भेट घडवून दिली आहे, एकमेकांना दोघे आवडतात, तर मी नकार देणारी कोण? आता दिव्या स्वतःचे निर्णय घेऊ शकते आणि हा तिचाच निर्णय आहे. मला फक्त तिला आनंदात पाहायचे आहे. हा विचार करून जानकीसुद्धा आता सगळ्यांच्या आनंदात सहभागी झाली होती. काहीच दिवसात त्यांचं लग्नही झालं. पूर्ण थाटामाटात लग्न करून दागदागिने देऊन राम आणि जानकी आपल्या मुलीला आशीर्वाद देतात. राम आपल्या मुलीला निरोप देताना खूप रडला होता. दिव्याला म्हणाला, पोरी, तुला कसलीच कमी पडू देणार नाही. तुला कधीही गरज पडली तर मला एक फोन कर, मी लगेच हजर राहीन. दिव्या आपल्या आईच्या सुद्धा गळ्यात पडून रडते आणि तिची आई तिला हळूच कानात सांगते, मी आजपर्यंत सगळ्यांच्या नजरेपासून तुला लपवत आले आहे. तुझ्या सुंदर दिसण्याने तुलाच त्रास नको ग व्हायला. जर तुझे सत्य बाहेर पडले. आई बोलता बोलता शांत झाली आणि परत म्हणाली, मी तर आजपर्यंत तुझी काळजी घेतली, पण आज नंतर तू तुझी स्वतःची काळजी घे. राहुलपासून हे सगळं लपून कसं ठेवशील बाळा? तेव्हा दिव्या म्हणाली, आई, मी राहुलवर प्रेम करते आणि तो सुद्धा माझ्यावर प्रेम करतो. आमच्या घरच्यांनी आमचं लग्न सगळ्या जगासमोर लावून दिलं आहे. आता त्याला जरी कधी माझं सत्य कळालं तरी तो काहीच करू शकणार नाही. त्याला मला सोडता येणार नाही, कारण मी त्याची लग्नाची बायको आहे. तो माझ्या प्रेमात रूपात वेडा झाला आहे. तेव्हा जानकी आई म्हणाली,
पण दिव्या बाळा, मुलांचं तसं नसतं. त्यांना मानसिक तसेच शारीरिकसुद्धा बायकोची गरज असते. आणि याचीच मला भीती आहे की जर जानकी बोलता बोलता पुन्हा शांत झाली. पण दिव्या आपल्या आईला म्हणाली, तू आजपर्यंत माझ्यासाठी शांत होती, आता इथून पुढे सुद्धा माझ्यासाठी शांत राहा. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. माझी कसलीच कंप्लेंट बाबापर्यंत येणार नाही. असं बोलून ती आपल्या आईला मिठी मारते, आपल्या भावाला मिठी मारते आणि सगळ्यांचा निरोप घेऊन राहुलच्या घरी जाते. जानकी मात्र आपल्या मुलीसाठी देवाकडे प्रार्थना करते की तिला नेहमी सुखी ठेव. रामसुद्धा मुलीचं लग्न झाल्यावर दुःखी होतो, पण तो एका बाजूने आनंदात देखील होता की चला, आपली मुलगी सुखी आहे, तिचं कल्याण झालं. इकडे राहुलसुद्धा खुश होता की आपल्याला जी मुलगी आवडायची तीच आपली बायको झाली. त्याचे आईवडीलसुद्धा खूप खुश होते की इतकी देखणी मुलगी त्यांची सून म्हणून घरात आली. राहुल लग्नाची पूजा झाल्यानंतर रात्रीचं दिव्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण दिव्या कोणत्या तरी बहाण्याने त्याला आपल्यापासून दूर ठेवते. त्याला म्हणते की आता आपण नेहमीच सोबत आहोत, नवरा बायको झालोय. आज जवळ आलो नाही म्हणून काय झालं, उद्या येऊ, उद्या नाही तर कधीतरी मी स्वतःहून येईल, असे म्हणत ती झोपून गेली. पण असे रोज रोज घडू लागले. काहीतरी कारण सांगून दिव्या राहुलला आपल्यापासून दूर करत असे किंवा प्रेमाच्या बोलण्यात अडकवून त्याला आपल्या मिठीत घेत असे आणि मग तसेच दोघेही झोपी जात असे. असेच दिवस पुढे जात राहिले. लग्नाला आता 1 महिना झाला तरी राहुल आणि दिव्या एक झाले नव्हते. याचा त्रास राहुलला कुठेतरी सतावत होता, पण बायकोच्या जवळ असल्याने आणि तिच्या त्या सुंदरतेने तो शांत बसत असे. राम आणि जानकी सुद्धा एक दिवस दिव्याला भेटण्यासाठी तिच्या घरी आले होते. दिव्याला खुश बघून दोघेही तृप्त झाले होते. दिव्याने तिच्या आईला आपल्या रूममध्ये नेले आणि तिला विचारले की आई, मान्य आहे तू माझं सत्य सगळ्यांपासून लपवलं, पण तू हे सत्य बाबांपासून का लपवलं? ते तर माझे जन्मदाते बाबा आहेत ना, शेवटी मी त्यांची मुलगी आहे. मग त्यांना कळाले तर काय होईल? तेव्हा तिची आई सांगू लागली, नाही, त्यांना कळायला नाही पाहिजे. ते तुझ्यात तिरस्कार करतील बाळा. आमचे लग्न झाले तेव्हा राम एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होते आणि मी घरीच शिवणकाम करून रामला थोड्याफार पैशांचा हातभार लावत असे. आम्हाला एक मुलगा झाला. एक सुखी कुटुंब होतं आमचं आणि दोघा नवरा बायकोने कबाड कष्ट करून चांगले दिवस आणले होते. परिस्थिती सुधारली होती. गाडी, बंगला, शेती आणि 3 वर्षांचा मुलगा. पण तरीही राम नाखुश होते कारण त्यांना एक मुलगी हवी होती. आपल्या घरात लक्ष्मी यावी असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी एक दिवस आपल्या मनातले मला बोलून दाखवले. म्हणाले, आता आपला मुलगा 3 वर्षांचा झाला आहे. देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळं काही आहे. मग आपण एकाच मुलावर आपले कुटुंब थांबवायला पाहिजे का? आता तर मी मोठ्या पदावर सुद्धा कामाला आहे. तूही आता शिवणकाम करत नाहीस. आपल्या घरात मोलकरीणसुद्धा आहे. मग तुला नाही वाटत का आपल्या घरात लक्ष्मी स्वरूप एका मुलीने जन्म घ्यावा? तुझ्या बाबांचे बोलणे ऐकून मी म्हणाले, मला तुमचे म्हणणे पटते, पण जर मुलगी झाली नाही तर? पुन्हा एकदा मुलगा झाला तर? माझ्या बोलण्यावर राम चिडले होते आणि म्हणाले, शुभ बोल जानकी, मला मुलगीच हवी आहे. मग मी सुद्धा रागाने म्हणाले, मग पुन्हा एकदा मुलगा झाला तर तुम्ही टाकून द्याल का? त्यापेक्षा कशाला रिस्क घ्यायची? आहे ना आता आपल्याला एक मुलगा, राहू आपण त्यातच खुश. हे ऐकल्यावर राम शांत झाले होते. मग राम परत मला म्हणाले, ठीक आहे, मुलगा तर मुलगा, तो निर्णय आपण देवावर सोपवू. तुला वाटतं तितका मी निर्दयी नाही ग. मुलगा झाला तरी आपल्या मोठ्या मुलाला सोबत होईल आणि मुलगी झाली तर सोन्याहून पिवळे होईल बघ. आणि जानकी, मला माहिती आहे देव मला कन्यारत्नच देणार. देवाने गेल्या 5 वर्षांपासून मला सगळं काही भरभरून दिले आहे. मला तुझ्यासारखी समजूतदार बायको दिली, नंतर इतका गोड मुलगा दिला. मी तर देवाचे खूप आभार मानतो. आता मला फक्त देवाकडे एकच मागणी आहे की मला यावेळेस मुलगी व्हावी. नंतर मी देवाकडे काहीच मागणार नाही. हे बोलताना रामच्या डोळ्यात पाणी होतं. चेहऱ्यावर मुलीची आशा होती. त्यांची मुलीसाठी आशा बघून मी त्यांना म्हणाले, ठीक आहे राम, आपण प्रयत्न करू. आपल्याला मुलगीच होईल. कारण तुम्ही ज्या आशेने बोलत आहे, तुमचा विश्वास बघून मला पण वाटायला लागले आहे की आपल्याला मुलगीच होईल. त्यानंतर आम्ही दोघांनी दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग केली. काहीच महिन्यात मी गरोदर राहिले. त्यावेळेस त्यांनी माझी खूप काळजी घेतली होती. मला जे खायला हवं होतं लगेच आणून देत होते, कारण पहिल्या मुलाच्या वेळी मी भूक मारली होती. कारण त्यावेळेस परिस्थिती थोडी नाजूक होती. मी काही त्यांना मागितले तर त्यांना आपला खिसा बघावा लागत होता. पण आता देवाच्या कृपेने सगळं काही होतं, म्हणून ते माझा खूपच लाड पुरवत होते.
घरात प्रत्येक कामाला मोलकरीण होती. माझे जेव्हा दिवस भरत आले होते तेव्हा रामने आधीच गावातील डॉक्टर मॅडमला सांगून ठेवले होते. एक दिवस अचानकच मध्यरात्री माझे पोट दुखू लागले आणि मी ओरडू लागले, रडू लागले. रामने पटकन गावातील डॉक्टर मॅडमला फोन केला, पण त्याच दिवशी डॉक्टर मॅडम शहरात गेल्या होत्या. त्यांना फोन केल्यानंतर त्या म्हणाल्या, काळजी करू नका, मी हॉस्पिटलमध्ये लगेच नर्सला पाठवते. पण राम डॉक्टरला म्हणाले, त्या नर्सला जमेन ना, मला माझी बायको आणि बाळ दोघेही सुखरूप हवे आहे. तेव्हा डॉक्टर मॅडमने सांगितलं होतं की काळजी करू नका, नर्सला खूप अनुभव आहे, ती व्यवस्थित डिलिव्हरी करेल. आम्ही दोघेही त्यावेळेस मुलीसाठी प्रार्थना करत होतो. मला खूप जोरात कळा सुरू झाल्या. मी रडत होते, ओरडत होते. रामला माझे हाल बघवले जात नव्हते. रामने मला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले होते. अर्ध्या तासाने तिथे नर्स आली आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तेव्हा राम देवाला विनवणी करत होते की देवा, मला आता मुलगी दे, माझ्या बायकोला लवकर मोकळं कर. तोच त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. रामला खूप आनंद झाला होता, पण नर्स अजून बाळाला घेऊन बाहेर आली नव्हती आणि मुलगा झाला की मुलगी हे तिनं सांगितलं नव्हते. बराच वेळ गेला. आता रामला काही समजेना म्हणून ते दरवाजा वाजवू लागले आणि नर्सने एका दुपट्यामध्ये बाळाला गुंडाळून रामच्या हातात दिले आणि ती नर्स रामला म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. हे ऐकून रामचा आनंद ओसंडून वाहू लागला होता. त्यांना खूप आनंद झाला होता कारण त्यांची इच्छा देवाने पूर्ण केली होती. दुसऱ्याच दिवशी रामला ऑफिसमधून एक लेटर आले ज्यात प्रमोशन झाल्याचे सांगितले होते. देवाने सगळं काही मनाप्रमाणे केलं होतं. आधी एक मुलगा दिला आणि आता एक लक्ष्मी दिली होती आणि तिच्या पावलांनी प्रमोशन मिळाले होते. राम खुश होते, पण मी मात्र कुठेतरी थोडी नाराज राहायला लागले होते. पण आपल्या नवऱ्याकडे बघून त्यांचा आनंद बघून मी पण खुश राहण्याचा प्रयत्न करत होते. रामने आपल्या मुलीचे म्हणजे तुझे नाव दिव्या ठेवले. राम तुला खूप जीव लावत होते. तू दिसायला इतकी सुंदर होती की तुझं वर्णन शब्दात सांगणंही शक्य नव्हतं. आपल्या मुलीला पाहून रामचा सगळा थकवा निघून जायचा. पण मी मात्र तुझ्यासाठी नेहमी काळजीत राहायचे. मी तुला कधीच एकटं सोडत नव्हते. तुला बिन कपड्याचे एकदाही तुझ्या बापाने पाहिले नव्हते कारण मी खूप तुझी काळजी घेत होते. तुझं सगळं काही मी स्वतःच करायचे. दिव्या, मी खूप त्यावेळेस घाबरले होते ग. तुझ्या बापाला मुलगी हवी होती आणि तू तर, म्हणून आजपर्यंत मी तुझ्या बापापासून हे सत्य लपवून ठेवत आले आहे. जानकी आपल्या मुलीला हे सर्व सांगत होती की त्यावेळेस बाहेरून राम घरी जाण्यासाठी जानकीला बोलवत होता. दोघी मायलेकींनी त्यांच्या गप्पा तिथेच थांबवल्या आणि जाताना जानकी म्हणाली, अशीच आपली गृहस्थी सांभाळा. जानकीसुद्धा रिलॅक्स झाली होती. तिला वाटलं दिव्या आणि राहुल मनाने एक आहेत. राहुल तिच्या मुलीसाठी परफेक्ट आहे. तो तिला कधीच एकटं सोडणार नाही. इकडे दिव्या जवळ येत नव्हती म्हणून राहुल बेचैन झाला होता. आता तोही नाराज राहू लागला होता. आता तर दिव्या जवळ असूनही त्याला काहीच वाटत नव्हते. तो नाराज राहू लागल्यामुळे त्याला त्याच्या आईने आपल्या रूममध्ये बोलवले आणि नाराजगीचे कारण विचारले. तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, आई, दिव्या माझ्यासोबत अशी का वागते माहिती नाही. लग्न झाल्यापासून माझ्या आणि तिच्यात एकदाही शारीरिक संबंध आला नाही. ती मला रोज कसल्या ना कसल्या बहाण्याने टाळते, मला तिच्यापासून दूर करते. आपल्या मुलाची व्यथा ऐकून आता राहुलच्या आईला टेन्शन आले होते. राहुलच्या आईने या विषयावर दिव्यासोबत बोलणं केलं तेव्हा दिव्या त्यांना म्हणाली, आई, आत्ताशी तर लग्नाला 2च महिने झाले आहेत, त्यासाठी मी अजून तयार नाही. तिच्या या असल्या बोलण्यामुळे राहुलच्या आईला संशय आला आणि त्यांनी राहुलला रूममध्ये बोलवले आणि राहुलला म्हणाल्या, तू दिव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा आणि काही टेस्ट करून घे, तेव्हाच खरा प्रॉब्लेम काय आहे ते आपल्याला कळेल. तेव्हा राहुलला आपल्या आईचे बोलणे पटले आणि त्याने जरा आजारी असल्याचे नाटक केले. दिव्याचं त्याच्यावर खूप प्रेम होतं म्हणून तिने सासूने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये राहुलला नेले. डॉक्टर बाहेर येऊन दिव्याला म्हणाले, बहुतेक राहुलच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, त्यामुळे त्याला एवढा अशक्तपणा आला आहे. आपल्याला त्याला रक्ताची बाटली भरावी लागेल. त्याचा रक्तगट O निगेटिव्ह आहे आणि राहुलने आम्हाला सांगितलं आहे की तुमचाही रक्तगट तोच आहे. जर तुम्हाला काही त्रास नसेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला रक्त देऊ शकता. दिव्या कसलाच विचार न करता रक्त देण्यासाठी तयार झाली. त्यामुळे डॉक्टरांनी पहिल्या तिच्या काही टेस्ट करून घेतल्या. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी ते रिपोर्ट राहुलला दाखवले आणि काही गोष्टी सांगितल्या.
तेव्हा ते रिपोर्ट बघून आणि डॉक्टरांचे बोलणे ऐकून राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. इतका मोठा धोका? राहुल घाबरला आणि तो डॉक्टरला म्हणाला, हे सर्व खोटं आहे डॉक्टर काका. पण डॉक्टर म्हणाले, हे बघ राहुल, हे खरं आहे. तुझी बायको मुलगा नाही आणि मुलगीही नाही तर एक किन्नर आहे. मी असेच मनाने बोलत नाही, तिच्या आपण सर्व काही टेस्ट केले आहेत. राहुल परत म्हणाला, डॉक्टर काका, हे कसं शक्य आहे? ती किती छान दिसते, तिचा आवाज किती गोड आहे, मग ती एक किन्नर कशी असू शकते? तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे बघ राहुल, मला तुझे दुःख समजते, पण जे सत्य आहे ते मी तुला सांगितले. मी डॉक्टर या नात्याने तुझ्यापासून काहीच लपवून ठेवू शकत नाही. राहुल खूप घाबरला होता. त्या लोकांनी आम्हाला फसवले, दिव्याने सुद्धा खूप मोठा धोका दिला, असे तो बरळत होता. राहुल हॉस्पिटलमधून रागात एकटाच निघाला. त्याने दिव्याला सुद्धा सोबत घेतले नाही आणि एकटाच घरी आला. आपल्या आईबाबांना त्याने सर्व काही सत्य सांगितले तेव्हा त्याच्या आईवडिलांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. आपल्याला रामने धोका दिला, किन्नर मुलगी आपल्या गळ्यात टाकली. आता रागातच राहुलच्या बाबांनी रामला फोन करून काहीही बोलायला सुरू केले आणि म्हणाले, तुझी मुलगी आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी घेऊन जा. माझा मुलगा आयुष्यभर एका किन्नरसोबत कसा काही राहू शकेल? हे रामला तर काहीच समजेना. माझी मुलगी किन्नर? राम घाबरला. जानकीला म्हणाला, आवर तुझं, आपण दिव्याच्या घरी जाऊ. दिव्या खूप त्रासात आहे. तिच्या घरचे लोक काहीही म्हणत आहे आणि कदाचित त्यांना गैरसमज झाला आहे. तेव्हा जानकी एक खोल श्वास घेते आणि म्हणते, ते लोक जे काही म्हणत आहे ते सगळं काही खरं आहे. तुम्हाला माझी डिलिव्हरी आठवते का? एका नर्सने केली होती. राम म्हणाला, हो आठवते. त्याचं काय आता? जानकी म्हणते, तेव्हा तुमच्या पोटी मुलगी नाही तर एक किन्नर जन्माला आली होती. त्यावेळी मी खूप घाबरले होते हो. तुम्हाला तर मुलगी लागत होती. मला काय करावं तेच समजेना. तेव्हा दिव्या रडायला लागली आणि नर्सने दिव्याला माझ्या हातात दिले आणि माझ्यातली आई लालची झाली. मी माझ्या बाळाला सोडू शकत नव्हते. मला माझ्या बाळाला या जगात आदराने मोठं होताना बघायचं होतं आणि ही गोष्ट मी नर्सला बोलून दाखवली. म्हणाले की माझ्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपवा. त्यांना खरं काय आहे ते कधीच सांगू नका. त्या बदल्यात मी त्या नर्सला माझे काही दागिने आणि पैसेही दिले होते आणि आजही या गोष्टीसाठी मी त्या नर्सला पैसे पुरवते. त्यावेळी कामवाली बाई मी स्वतः बंद केली, जेणेकरून माझ्या दिव्याला कोणीही बघितले नाही पाहिजे. तिच्या हसण्यावर रडण्यावर कोणी संशय घेतला नाही पाहिजे. बिना डायपरचं किंवा बिना पॅन्टचं मी माझ्या मुलीला कधीच सोडलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मला तिचं लग्नही करायचं नव्हतं. म्हणूनच मी तुम्हाला नेहमी तिच्या लग्नाबद्दल टोकायचे. तिला तिचे हे सत्य माहिती होते. ती नेहमी म्हणायची की बाबांना माझे सत्य सांग, पण तुम्ही तिचा तिरस्कार करू नये आणि तिच्यावर नेहमी असेच प्रेम करावे म्हणून मी तुम्हाला तिचे सत्य कधीच सांगितले नाही आणि तिलाही सांगून दिले नाही. जानकीचे बोलणे ऐकून रामच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यालाही खूप मोठा धक्का बसला होता. त्याच्या काळजाचा तुकडा दिव्या आणि त्याच्या बायकोनेच एवढे मोठे सत्य आपल्यापासून लपवून ठेवले होते. रामला आता खूप त्रास होऊ लागला होता. इकडे दिव्या हॉस्पिटलमधून घाईतच घरी आली आणि राहुलला म्हणाली की तू मला एकटीला का सोडून आलास? तेव्हा राहुलच्या आईने तिला खूप सुनावले होते. राहुलचे बाबा देखील तिला खूप बोलले होते. तेव्हा दिव्या रडतच राहुलला म्हणाली, बघ ना राहुल, आई बाबा मला कसे बोलत आहेत. पण राहुल काहीच बोलला नाही आणि तिला म्हणाला, आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मला घटस्फोट हवा आहे. हे ऐकून दिव्याला धक्का बसला आणि ती म्हणाली, अरे आपण एकमेकांवर किती प्रेम करतो, मग का तुला माझ्यापासून घटस्फोट हवा आहे? तेव्हा राहुल म्हणाला, मला माहिती नव्हतं तेव्हा की तू एक किन्नर आहेस. हे ऐकून दिव्याला धक्का बसला. ती खूप रडू लागली. राहुलचे पाय पकडून त्याला म्हणाली, मग काय झालं मी एक किन्नर आहे तर? आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे ते महत्त्वाचं नाही का? ते काही नाही, मी तुला घटस्फोट देणार नाही आणि तुझं दुसरं लग्नही होऊ देणार नाही. तू फक्त माझाच आहेस. दिव्या रडत होती पण राहुल काहीच ऐकून घेत नव्हता. तेव्हा दिव्या त्याला परत म्हणाली, ठीक आहे, तुला दुसरे लग्न करायचं आहे ना? तुला शारीरिक सुख हवं आहे ना, जे तुला मी देऊ शकत नाही? मग त्या गोष्टीसाठी तू दुसरे लग्न करू शकतोस, पण एका अटीवर, मी सुद्धा तुझ्याच घरात इथे राहणार. तेव्हा तिची सासू चिडून बोलते, तू काय बोलत आहेस ते तुला कळतं का? नको आहे तू आम्हाला इथे. तुम्ही लोकांनी आम्हाला खूप मोठा धोका दिला आहे. तुझ्या आईला तर हे सगळं माहितीच असेल ना, तरी तिने आमच्यापासून सगळं लपवलं.
असे म्हणत सासूने दिव्याला जोरात धक्का दिला आणि दिव्या खाली पडत होती की तिच्या बाबांनी तिला पकडलं. आपल्या बाबांना पाहून ती बाबांच्या गळ्यात पडून खूप खूप रडत होती. तिचे बाबा तिला आपल्यापासून बाजूला करतात आणि समोरच्या लोकांची क्षमा मागतात. म्हणतात की याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. पण रामच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. राहुलचे वडील तर म्हणतात, तुम्ही आमची खूप मोठी फसवणूक केली आहे. मी तुमच्यावर केस करेल. तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जावे लागेल. तुम्ही फसवून लग्न केले आहे. आम्हाला धोक्यात ठेवून लग्न केले आहे. तेव्हा राम त्यांची पुन्हा एकदा माफी मागतो. पण राहुलचे घरचे काही ऐकायला तयारच नव्हते. मग बळजबरीने दिव्याला राम आपल्या घरी घेऊन आला. सगळ्यात पहिल्यांदा तो जानकीला खूप बोलला आणि नंतर दिव्याला सुद्धा. म्हणाला की मी एक बाप आहे. माझ्यापासून तरी एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवायला नव्हती पाहिजे. तुम्ही खूप मोठी चुकी केली आहे. दिव्याचं लग्न राहुलसोबत लावून आपण खूप मोठी चुकी केली आहे. त्यामुळे राहुलचे जीवन बर्बाद झाले. जानकी, तू जसं दिव्याला एक्सेप्ट केलं तसं मीही केलं असतं ग. एकदा तरी विश्वासात घेऊन सांगायचं होतं मला सगळं. तेव्हा दिव्या म्हणते, बाबा, माझं राहुलवर खूप प्रेम आहे. मग मी का नाही त्याच्यासोबत लग्न करू शकत होते? शारीरिक संबंध सगळं काही असतं का? या जगात माझ्यासारख्या कित्येक मुली असतील. मग त्यांनी बिना लग्नाचं राहायचं का? बाबा, मी राहुलशिवाय नाही राहू शकत. दिव्या रडून रडून बोलत होती. इकडे मात्र राहुलच्या घरच्यांनी घटस्फोटाचे पेपर्स दिव्याच्या घरी पाठवले. त्यांचे सोनं नाणं, त्यांचा हुंडा, त्यांची झाल, त्यांचे पैसे सगळं काही परत केलं. पण दिव्याने आजही राहुलच्या घटस्फोटांच्या पेपर्सवर सही केली नव्हती. ती राहुलला घटस्फोट द्यायला तयारच नव्हती. म्हणत होती, तू लग्न कर, तू तुझ्या बायकोसोबत राहा, पण तुझी पहिली बायको म्हणून मीच राहणार. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तसंच तूही थोडंफार माझ्यावर प्रेम करत असशीलच की. दिव्या आता तिच्या आईवडिलांकडेच राहते. एक मोठी प्रोफेसर झाली आहे. प्रेमावरचं भाषण करते. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही, याच्यावरही ती बोलते. जर प्रेम खरं असेल तर शारीरिक संबंध आड येऊ शकत नाही. प्रेम निस्वार्थ असले पाहिजे, हेही ती नेहमीच आपल्या भाषणातून सांगते. राम पहिल्यांदा आपल्या मुलीचं टेन्शन घेत होता, पण आता तोही आपल्या मुलीला पहिल्यासारखंच जीव लावत होता. आता कुठे जानकीचे टेन्शन कमी झालं होतं. आता कुठलेही रहस्य तिच्या मनामध्ये नव्हते. या कथेचं एवढंच तात्पर्य आहे की कोणता माणूस कुठे धोका देऊन जाईल हे आपण सांगू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपल्या पार्टनरला दुःख होऊ नये म्हणून आपण त्याच्यापासून लपवून ठेवतो. येणाऱ्या स्थळात पण धोका होऊ शकतो. मुलगाच मुलीला धोका देईल असं काही नसतं. आजकाल मुलीसुद्धा मुलांना धोका देऊ शकतात. त्यामुळे लग्न जमवताना अगोदरच काही टेस्ट करून घ्यायला हवेत, ज्यामुळे फसवणूक होणार नाही. राहुलसोबत खूप चुकीचं झालं. जानकीने ही गोष्ट आपल्या नवऱ्यापासून लपवून मोठी चूक केली होती आणि दिव्याला सगळं काही माहिती असून तिने लग्न केलं होतं. तिचे जर खरंच प्रेम होते तर तिने आपल्या पार्टनरला विश्वासात घेऊन सगळं काही सांगायला हवे होते. त्याचं खरं प्रेम असतं तर लग्न झालं असतं. असत्य खूप दिवस लपून राहत नाही, तेच खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.